महाराष्ट्रामध्ये आज लोक खरा साहेबांचं तर मी पहिल्यांदा आमदार झालो. खरा जे लहान होते एकदम, आज मला खरंच कौतुक वाटतं त्यांना आदराने बोलणार. तेव्हा मी आले तोरीने बोलणार काय रे कसं आहे काय नाही. मग 412 नंबर मुंबईमध्ये माझे एक रूम होता आपला आमदार निवास. त्यामध्ये आम्ही कधीतरी जाणार. मग त्यांनी पहिल्या ती मागा लागले मला राहायला व्यवस्था द्या, मला राहायला जागा नाहीये, माझी परिस्थिती बाहेर नाहीये राहण्यासारखं आणि मला शिकायचंय काही करून. आणि मी त्यांना म्हणत होतो की बाबा तिथं एवढं गर्दी असते, तुम्ही राहता कसं आणि तुमचा अभ्यास कसं होईल किंवा तुम्ही शिकणार कसं, तुमचं ड्रॉइंग कसं होणार, हे सगळं मला नाही मला राहायला नुसतं तिथं झोपायला पुरतं जागा द्या. आम्ही सकाळी उठून आणि आम्ही म्हणणार की तिथं बाहेरचे लोक सातत्याने रोज सातत्याने इथले कामानिमित्तानं जाणारे मुंबईला अनेक लोक जात असणार. आणि त्यावेळी ह्यांना त्या लोकांचं तक्रार असं असणार की हे लोक पहिल्यांदा राहत असतात, ते त्यांनीच आंघोळीला ते जातात, आम्हाला लवकर कामाला जायचं असते, कामानिमित्तानं आम्ही तिथे आलेलो असतो, आम्हाला जागा मिळत नाही आणि ह्या लोकांचं फार अडचण होते असं म्हणणार. मग आम्ही ह्यांना विचारणार असं काय, नाही साहेब आम्हाला फक्त झोपण्यापुरतं द्या, आम्ही काहीतरी करून ऍडजस्ट करून राहतो. एक एकदा झोपायला सुद्धा त्यांना जागा मिळत नव्हतं. बाहेर त्या वरंड्यात मध्ये जाऊन तिथं झोपायची पाळी होती. अशी परिस्थितीमध्ये त्यांनी शिकत आज एवढं मोठ्या प्रमाणात आज त्यांचं चित्रकला आज आंतरराष्ट्रीय ख्यातीमध्ये आहे. पण त्या करत असताना त्यांना कितीतरी त्रास सहन करावा लागतो. आणि ह्या सगळं सांगण्याचं होतं एवढंच की अनेक लोक आपल्या गोसेवेमध्ये काम केले, अनेक बिल्डर अलगुंडे सारखे बिल्डर झाले, अनेक लोकांनी चांगलं काम केलं. हे सहजासहजी होऊ शकत नाही. हे करण्यासाठी फार मोठं कष्ट लागते. म्हणूनच आज स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आज युवा प्रेरणा दिन म्हटलं जात आहे. त्यांचं प्रेरणा घेऊन स्वामी विवेकानंदांचा जो इतिहास आहे ते खरंच वाचण्यासारखं, त्याची प्रेरणा घेतलं तरच माणूस कसं आपण जगावं आणि फक्त स्वतःसाठी न जगता आपण आपल्या देशासाठी कसं जगावं, आपल्या राज्यासाठी कसं जगावं, आपण या सर्व समाजासाठी कसं जगावं हे त्यांनी शिकवून दिलेलं आहे. आणि आज राजमाता जिजाऊंची जयंती आहे आणि तसेच आमच्या या